नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून जीएसटीचा नवीन स्लॅब रिफॉर्म केल्यानंतर आता ठिकठिकाणी जीएसटीचा उत्सव साजरा केला जातोय। मुंबईतील काळबादेवी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून देखील आज जीएसटी उत्सव साजरा करण्यात आलाय। या नवीन जीएसटी स्लॅब रिफॉर्म्समुळे सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे काळबादेवी इथं जीएसटी उत्सवची रॅली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते। हे दृश्य आपण पाहतो आहोत। एकनाथ शिंदे त्याचबरोबर मिलिंद देवरा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठा जीएसटी रिफॉर्म संदर्भातला निर्णय केंद्र सरकारने घेतला, त्यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्याचाच उत्सव एकनाथ शिंदे साजरा करताना पाहायला मिळतात। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जीएसटी उत्सव पार पडतो आहे। मुंबईच्या काळबादेवी परिसरामध्ये हा उत्सव साजरा केला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार मिलिंद देवरा हे देखील या बचत उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्या संदर्भात आयोजित कार्यक्रमामध्ये मोठी गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे हे स्वतः जीएसटी उत्सवामध्ये सहभागी झाले। केंद्र सरकारनं जीएसटी संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे व्यापारी वर्ग असेल, सर्वसामान्य नागरिक असतील, यांना मोठा दिलासा केंद्र सरकारनं दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देशभरामध्ये जीएसटी उत्सव साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारनं केलेलं होतं। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मुंबईतील काळबादेवी परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि खासदार मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा केला जातोय। व्यापारी संकुलामध्ये एकनाथ शिंदे भेट देताना पाहायला मिळत आहेत। अनेक दुकानांमध्ये ते जात आहेत। व्यापाऱ्यांशी संवाद देखील एकनाथ शिंदे साधताना पाहायला मिळत आहेत। व्यापाऱ्यांमध्ये देखील मोठं समाधान या निर्णयानंतर पाहायला मिळालेलं होतं आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील त्याचा मोठा फायदा झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जीएसटी उत्सवाचं आयोजन काळबादेवी परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। या उत्सवामध्ये एकनाथ शिंदे त्याचबरोबर मिलिंद देवरा हे देखील सहभागी झाले आहेत। बचत उत्सव असं या उत्सवाला नाव देण्यात आलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये व्यापाऱ्यांशी चर्चा करताना एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात। अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, बचत उत्सव साजरा केला जातोय। एकनाथ शिंदे हे स्वतः व्यापाऱ्यांशी संवाद साधतायत। सागर, नक्कीच आपण बघतोय की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये सुधारणा केल्यानंतर आता जीएसटी मुळे लोकांचा कसा फायदा होतो हे पटवून देण्यासाठी जीएसटी कमी झाला यासाठीच आता जीएसटी उत्सवाचं आयोजन ठिकठिकाणी संपूर्ण देशभर केलं जाते। आज एकनाथ शिंदे हे स्वतः काळबादेवी परिसरात असलेल्या व्यापाऱ्यांना भेटत आहेत आणि या जीएसटी उत्सवाची सुरुवात त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। व्यापाऱ्यांसोबत चर्चा या नव्या जीएसटीच्या सुधारणेनंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केली जाते की कारण कर प्रणालीमध्ये सुधारणा आल्यानंतर आता जीएसटी देखील कमी झालेला आहे। सगळ्यात महत्वाचं जे रेडीमेड कपडे असतात यावरचा जीएसटी 12% 5% आलाय आणि त्यामुळं ग्राहक तसेच दुकानदारांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून काळबादेवी परिसरामध्ये असलेली कपड्याची जी बाजारपेठ आहे ही आजच्या या जीएसटी बचत उत्सवासाठी निवडण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की एकनाथ शिंदे हे संपूर्ण व्यापाऱ्यांसोबत हा उत्सव साजरा करत आहेत। नक्कीच अक्षय, त्यामुळे एकनाथ शिंदे हे व्यापाऱ्यांसोबत संवाद साधतायत आणि जीएसटी रिफॉर्म संदर्भात व्यापाऱ्यांच्या भावना ते जाणून घेत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।